आज आपण सांबार बनवू. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं, तेल टाकलं आणि हळद टाकली आता, आणि डाळ वाटीवर धुवून टाकली. डाळ कुकरमध्ये टाकली, मिक्स केली डाळ आणि 2-3 शिट्ट्या होऊ दिल्या. भेंडी, बटाटे, कांदे, टमाटर, शेवगाच्या शेंगा, लसूण, आलं, 3 चमच धने, मेथी 1 चमच, हरभऱ्याची डाळ 1 चमच, उडदाची डाळ 1 चमच, 1 चमच मोहरी, 1 चमच जिरं आणि थोडासा हिंग, 5-6 मिरच्या. तावा ठेवला, तेल टाकलं, हिंग टाकलं आणि हिंग भाजला, मिरच्या टाकून घेतल्या. आता धने टाकले, धने भाजले आणि सगळं सामान टाकून दिलं त्याच्यात, सगळ्या वस्तू आणि ते करपूस भाजून घेतलं. गॅसवर पातेलं ठेवलं, 3 चमच तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि आलं लसूणची पेस्ट टाकली आणि मिक्स करून घेतलं. ते मिक्स झाल्यावर कांदे कापलेले ते टाकून दिले, कांदे करपून घेतले. त्याच्यानंतर टमाटे टाकले, बटाटे टाकले, भेंडी टाकली, सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स केलं आणि ते चांगलं मिक्स करून मिक्स करायचं आणि शिजून घ्यायचं आणि मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावर मिक्स करायचं आणि थोडंसं वाफ द्यायची, त्याला कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं. मसाला वाटून घेतला बारीक. डाळीचं पाणी त्या भाजीत टाकून दिलं, डाळ टाकून दिली, ती मिक्स केलं आणि उकळ फुटल्यावर मसाला कालवून दिला, त्याच्यात मिक्स केला मसाला. उकळू द्यायचं, चांगलं तयार झालं.